नमस्कार. प्लॅटफॉर्म नंबर 0 लेखिका अमिता नायडू यांची चक्रव्यूहात अडकलेली स्टेशनवरची मुलं यासंबंधीची कादंबरी आपण वाचतोय. प्रकरण 1 अँथनी, त्याचा भाग 1 आपण वाचला. त्याच्यामध्ये आपण अँथनीची दिवसभरची काय रूपरेषा आहे ती पाहिली आणि त्याला पोलीस चौकीवरून भेटून जा असा निरोप आलेला आहे आणि म्हणून तो आता पोलीस चौकीवर निघालेला आहे. पुढे भाग 2 प्लॅटफॉर्म नंबर 0 लेखिका अमिता नायडू, अभिवाचिका मी अमृता अर्जुन वाडकर. अँथनी भाग 2. तो चौकीजवळ पोचत असताना लांबूनच त्याला दिसलं की तिथे बऱ्याच पोरांचा घोळका जमला होता. सगळे स्टेशनवर राहणारेच, काही दोस्त तर होतेच, पण परशाही दिसत होता. ते बघून अँथनीला अजून टरकायला झालं. आपल्याला एकट्याला बोलावलेलं नाही हे त्याला कळलं होतंच, पण सगळ्या पोरांना बोलावलंय म्हणजे डिपार्टमेंट करणार तरी काय हे मात्र त्याला समजलं नव्हतं. तो जसा चौकीजवळ गेला तसं त्याला जाणवलं की सगळी पोरं टरकली होती आणि परेशानही होती. टरकली होती ती पोलीस आपलं काय करणार या भीतीने, आणि परेशान होती ती दिवसाची कमाई बुडण्याच्या काळजीने. अँथनीला बघितल्यावर परशा त्याच्याकडे आला. अँथनीने त्यालाच विचारलं, ये सब क्या है, काय को बोला है सबको? अरे वो पिंट्या सुबान्या अभी अंदर गए, बाहर आएंगे तो पता चलेगा. देख ना, सबको पकड़ पकड़ के लेके आए हैं. मेरे को भी सुबह सुबह जा रहा था तो पकड़ा और यहीं पे खड़ा कर दिया. काम पे भी जाने नहीं दे रहे. बोले तो चिल्लाते, इधर ही रहने को बोलते. परशा जाम परेशान झाला होता. अभी तो मालक पक्का बॉम्ब मारेगा. हकल दिया काम पे से तो क्या करेंगे? मालकाच्या हाताखाली कामं करणाऱ्या इतरही काही पोरांचा परशासारखाच वांधा होऊन बसला होता. पण डिपार्टमेंटच्या पुढे कोण काय बोलणार? तेवढ्यात पिंट्या आणि सुबान्या बाहेर आले. तसं आतला ऐकण्यासाठी पोरांनी त्यांच्याभोवती कल्ला केला. तितक्यात झेंडे साबनं बाहेर येऊन घोळक्यातल्या हाताला लागलेल्या 3-4 शर्टाच्या कॉलरी आपल्या 2 मुठीत पकडून त्यांना फराफरा ओढत आत नेलं. बाकीची पोरं आणखी टरकली. त्यात पिंट्या आणि सुबान्याने सांगितलं की आत 2 साहेब सगळ्यांची चेहरेपट्टी घेत आहेत, कोण कुठून आलंय वगैरे माहिती घेत आहेत, वर फोटोही काढतायत. झालं, पोरं एकदम थरथरली. परशा आणि अँथनी पण. कुणालाच काही कळेना. डिपार्टमेंट कशासाठी हे करतंय? पिंट्या सुबान्या इकडे तिकडे बघत हळू आवाजात बोलले, लगता है नया आया हुआ बड़ा साहब इधर से हमको भगाने वाला है. नहीं तो क्या, फिर से ये सब काय को? अरे वो चोर लोगों के फोटो निकालते हैं, इधर मुंडी उधर मुंडी वैसे निकाले, हाथ में एक पाटी दी और उस पे अपना नाम लिखा. हे ऐकल्यावर पोरं जाम टरकली. पोरं घरातून पळून आलेली. आता इथूनही हकललं तर जायचं कुठे? हे तर एक झालंच, पण सगळी माहिती घेऊन घरातल्यांना इथे बोलावलं, नाहीतर आपल्यालाच तिकडे पाठवलं तर काय? पोरं या गोष्टीला जाम घाबरत होती. ज्यांना घरी जायचं नव्हतं त्यांचा वांधा होता, आणि अँथनीसारख्या ज्या पोरांना घरी जायचं होतं त्यांना अजून थोडा काळ जायला हवा होता. मग पोरं आपापल्या दोस्तांच्या घोळक्यात डोक्याला डोकं लावून आता काय करायचं हे ठरवू लागली. परशाने अँथनीला सांगून टाकलं की आपण खरं काय ते सांगायचंच नाही, म्हणजे मग पुढचा सवालच येणार नाही. अँथनीलाही तसंच वाटायला लागलं. दुसरं करणार तरी काय? वेळ आली तेव्हा दोघेही एकदमच आत गेले. आतमधल्या खोलीत 2 साहेब 2 खुर्च्यांवर बसले होते. त्यांच्या पुढे 2 टेबलं होती आणि कसले कसले कागद होते. बाजूच्या बाकड्यावर झेंडे साहेब आणि अजून एक माणूस गळ्यात कॅमेरा लटकावून उभा होता. झेंडे साहेबने दोघांना एकेका साप पुढे उभं राहायला सांगितलं. ज्याच्या पुढे अँथनी उभा राहिला होता त्याने अँथनीला नाव विचारलं. अँथनीने आपलं खरं नाव सांगितलं, कारण रामसरन चाचा आणि बाबूबाईमुळे
सगळ्यांना त्याचं खरं नाव माहीत होतं, त्यामुळे ते खोटं सांगून फायदा नव्हता. उगीच डिपार्टमेंटने त्याच्यावर शक खाल्ला तर काय करायचं. हां, पण नाव सांगताना मात्र अँथनीने गुजरातमधल्या भरूच या आपल्या खऱ्या गावाऐवजी UP-मधलं जौनपूर असं गावाचं नाव सांगितलं. घर सोडलं तेव्हा तो 6वीत होता, साधारणपणे 11 वर्षांचा. पण त्यांना सांगताना त्याने सांगितलं 9व्या वर्षी. त्यामुळे आपोआपच घरचा पत्ता सांगण्याच्या संकटातून त्याची सुटका झाली. घरी आई आहे हे सांगताना नकळत त्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते त्याने बाहेर येऊ दिलं नाही. शक्य तितक्या लवकर घरी परत जायचं हे मात्र त्याने पुन्हा एकदा मनाशी नक्की केलं. बाकी मग इतर कुणी नातेवाईक आहेत नाहीत वगैरे त्याने सांगितलं नाही. घर सोडण्याचं खरं कारण तो सांगणं तर शक्यच नव्हतं. मित्राबरोबर फिरायला बाहेर पडलो आणि मुंबईत गेलो, तिथनं इथे आलो असं ठोकून दिलं. मग दोघा साब लोकांनी अँथनीकडे बघत एकमेकांना विचारत त्याचं वर्णन लिहिलं. रंग काळा, डोळे बारीक, केस सरळ काळे, चेहरा उभट, नाक सरळ, वय अंदाजे 17-18, उंची 5 फूट 6 इंच आणि वजन अंदाजे 45 किलो. परशाने मात्र अँथनीला पार आउटच करून टाकलं. त्याने साबला स्वतःचं नाव सांगितलं, राज मल्होत्रा, म्हणजे दिलवाले पिक्चरमधल्या शाहरुखचं नाव. परशाने तो पिक्चर व्हिडिओ थिएटरला जाऊन 25 वेळा तर नक्कीच बघितलेला. तो त्या पिक्चरच्या आणि शाहरुखच्या प्रेमातच पडलेला. पण म्हणून एकदम असं नाव. अँथनीला तर वाटलं भोगीस की धुलाई. एवढा सगळ्यांना माहीत असलेला पिक्चर साबच्या लक्षात येणार नाही असं कसं होईल. इसकी चोरी पकडी गई अब. पण बघतो तर काय, हे नाव सांगितल्यावरही साब लिहितोय आणि शिवाय शेजारच्या साबला म्हणतोय, हिला काय अवघड नाव आहे भाड्याचं, आता हे कसं लिहायचं. एवढं शिकलो असतो तर इथं कशाला आलो असतो. आधीची कामं काय कमी आहेत म्हणून वर ही आम्हाली. शेजारचा साब मग तोंडातली गुटक्याची गुळणी बाहेर टाकून आला आणि म्हणाला, लिहिरा काहीतरी मोर्या, इथं कोण बघायला येणार आहे. तुला येणार आहे, तुला इन्क्रीमेंट मिळणार आहे. मग मल्होत्रा नावाला मलोता करत साबने परशा जे सांगत होता ते लिहून काढलं. परशाचा ठार काळा रंग, त्याचा काणा डोळा आणि तो सांगतोय आपण पंजाबी आहोत. याचं गणित जमतंय नाही जमतंय बघतोय कोण. पिंट्यान सुबान्याने वर्णन केले तसे त्या फोटो काढून झाल्यावर झेंडेने अँथनी आणि परशालाही बाहेर थांबायला सांगितलं. बाहेर ज्यांचं झालं होतं ती पोरं दोस्तांना हळूहळू टाळ्या देत हसत होती. म्हणजे बहुतेक सगळ्याच पोरांनी डिपार्टमेंटला शेंड्या लावल्या होत्या. अँथनी आणि परशासुद्धा हळूहळू हसत एका कोपऱ्यात जाऊन भिंतीला टेकून खाली बसले. परशा म्हणाला, क्या येडे लोग सब ने इनको येडा बनाया लगता है. हसत असलेला अँथनी एकदम चुप बसला. मग म्हणाला, लेकिन खाली पीली भेजे को घुमाया. एक तो आज का धंदा गया और दूसरा अब 2-4 दिन घर की याद आएगी. तसा परशाही गप्प बसला. परशाला काही परत जायचं नव्हतं. आता रेल्वे स्टेशन हेच त्याचं घर होतं. पण अँथनीचं तसं नव्हतं हे त्याला माहीत होतं. अँथनीला परत घरी जायचंच होतं, पण त्यासाठी त्याला 5,000 रुपये साठवायचे होते. आत्याचे जे 1,000 रुपये त्यानं चोरले होते आणि ज्यामुळे त्याला घरातून पळावं लागलं होतं ते त्याला परत करायचे होते. अँथनी आत्याला 2,000 देणार होता आणि उरलेल्या 3,000त एखादा छोटा धंदा सुरू करणार होता. अँथनीचा बाप शराब पिऊन लुडकल्यावर आईच कुठे कुठे काम करून घर सांभाळत होती. आत्याला हे माहीत असूनही आणि तिच्याकडे पैसा असूनही ती कधी आपल्या भावाच्या घराला मदत करत नव्हती. पण एकदा अँथनीचा लहान भाऊ खूप आजारी होता. त्याला दवाखान्यात दाखल केलं होतं. त्याच्या इलाजाचा खर्च येणार होता म्हणून आईने अँथनीच्या आत्याकडे पैसे मागितले, तरी तिने दिले नाहीत. म्हणून मग अँथनीने तिच्या घरात शिरून पैसे चोरले होते. दवाखान्यात जाऊन त्याने पैसे भरले खरे, पण नंतर घाबरून तो तिथून पळाला. आत्याला कळलं तर ती आपल्याला पोलिसात देईल ही भीती होती. हे सगळं जसं आठवायला लागलं तसं अँथनीचं मन घराकडे अजूनच ओढ घ्यायला लागलं. पोरं चौकीच्या बाहेर बसून बसून कंटाळल्यावर कलत्या दुपारच्या आसपास कधीतरी नवा बडा साब आला. त्याला बघून तर पोरं जामच टरकली.
नवासाप चांगलाच आडवा होता. त्याचा आवाज हा असा मोठा आणि बघायचा असा की पोराला चड्डी ओली झाल्यासारखीच वाटणार. तो आला आणि त्याने सगळ्या पोरांना नीट बघून घेतलं. मग दम द्यावा तसं त्याने सगळ्यांना चांगलं वागायला सांगितलं. शिवाय पोरांसाठी सरकारने स्टेशनजवळच्या शाळेतली खोली दिली आहे आणि आता इथनं पुढं सगळ्या पोरांनी रात्री तिथंच राहायला जायचं असं देखील सांगितलं. झालंच तर रात्रीचं जेवण पोरांना स्टेशनच्या बाजूला असलेलं एक मिशन देणार आहे हे सांगायलाही नवासाहेब विसरला नाही. हे ऐकल्यावर अँथनीसारखी काही पोरं जाम खुश झाली, कारण आता त्यांचे पैसे झटपट साठणार होते. एरवी रात्री धतिंग करणारी पोरं, स्टेशनजवळच्या वस्तीतली मोठी पोरं आणि साहेब लोकही येऊन त्यांच्याकडे हप्ता मागायचे. खोली होणार म्हटल्यावर ते संपणार होतं. शिवाय आता रात्रीचं जेवण सुटणार, त्यामुळे रात्रीऐवजी जर सकाळीच स्पर्शाने दोघांसाठीचं जेवण आणलं तर अँथनीचे जेवणाचे सगळेच पैसे वाचणार होते. साहेबाने सोडलेल्या ऑर्डरबद्दल म्हणूनच अँथनीला काही वांधा नव्हता. परशाला मात्र पसंत नव्हतं, तरी आपल्या दोस्तासाठी तो खोलीवर जायला तयार होता. तसंही ज्या पोरांना आवडलं नव्हतं त्यांनाही तिथे न जाऊन चालणारच नव्हतं. डिपार्टमेंटच्या पुढं कोण काय बोलणार. पोरं त्या दिवशी आपापल्या कामाला म्हणजे जेवायला, थिएटरला आणि कुठे कुठे निघून गेली. परशा मालकाला सांगायला गेला आणि अँथनी शेपटाकडच्या आपल्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन घरची याद करत पडून राहिला. त्यानंतर 2 दिवसातच पोरं शिस्तीत खोलीवर राहायला गेली आणि त्यानंतरच्या 2-1 दिवसात साब लोकांच्या देखरेखीखाली मिशनवर रात्रीची जेवायलाही जायला लागली. 2-1 दिवसात अँथनी खोलीवर रुळला. खोलीचे पालक असलेल्या दिनेश सरांबरोबर त्याचं जमायला लागलं. इतर पोरांसारख्या सवयी त्याला नसल्यामुळे म्हणा, किंवा त्याच्या तोंडात जास्त शिव्या नसल्यामुळे म्हणा, किंवा त्याच्या चेहऱ्यावरच्या शांत व गंभीरपणामुळे म्हणा, सर सुद्धा त्याच्याशी चांगलं बोलायचे. ओळखीत तुला चांगली नोकरी मिळवून देतो असं ते अँथनीला म्हणाले. तेव्हापासून तर आपण आता लवकर घरी जाणार असं अँथनीला राहून राहून वाटायला लागलं. दिनेश सरांनी सांगितलं की काय माहीत नाही, पण एक दिवस बडासाहेबने अँथनीला बोलावलं आणि स्टेशनवरच्या पार्सल डिपार्टमेंटमध्ये जाऊन काम करायला सांगितलं. तेव्हापासून अँथनीची लाईनच बदलली क्रमशः.